हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आज पाहणार आहोत 18 फेब्रुवारीचा करंट अफेअर. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, ओल चिकी लिपीच्या शताब्दी वर्षाबाबत खालील विधाने विचारात घ्या. काय लिहिलेलं आहे? ओल चिकी या लिपीची निर्मिती 1925 मध्ये पंडित रघुनाथ मुर्मू यांनी केली होती. राष्ट्रपतींनी या निमित्ताने 100 रुपयाचे स्मारक नाणे आणि टपाल तिकिटे जाहीर केली. ही लिपी प्रामुख्याने संताळी भाषेसाठी वापरली जाते. तर याचं उत्तर आहे वरील सर्व. ओल चिकी ही संथाळी भाषेतील अधिकृत लिपी आहे. नुकतेच डिसेंबर 2025 मध्ये भारताचे संविधानातही हा लिपीचा प्रश- प्रकाशित कर संविधानातही या लिपीत प्रकाशित करण्यात आला आहे. म्हणजे भारताचं संविधान सुद्धा डिसेंबर मध्ये या लिपीत प्रकाशित करण्यात आलं आहे. कुठलं? ओल चिकी लिपी. पुढचा प्रश्न आहे, भव्य भारत भूषण पुरस्कार हा नवीन राष्ट्रीय सन्मान कोणत्या संस्थाद्वारे सुरू करण्यात आला आहे? कुठला? भव्य भारत भूषण पुरस्कार. ठीक आहे. तर ईशा फाउंडेशन, सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी राष्ट्र उभारणीत योगदान देणाऱ्या व्यक्तींसाठी हा पुरस्कार सुरू केला आहे. 2026 मध्ये संरक्षण मंत्रालयाच्या हस्ते सायना नेहवाल, नंबी नारायण यासारख्या 9 मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. लक्षात घ्या, नंबी नारायण एक आर माधवनचा मूवी आहे बघा. रॉकेटरी काहीतरी नाव आहे त्या मूवीचं. खूप छान मूवी आहे. तुम्ही नक्की पहा त्यांची स्टोरी, नंबी नारायण यांची. सानिया नेहवाल, आपली बॅडमिंटन प्लेयर, नुकतंच रिटायरमेंट जाहीर केले. आपण पाहिलेलं आहे त्यांच्याबद्दल पण माहिती. ठीक आहे. कोण देते? काय कुठलं संस्था देते? ईशा फाउंडेशन. काय नाव आहे पुरस्काराचं? भव्य भारत भूषण पुरस्कार. पुढचा प्रश्न, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया ICAI च्या 74व्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? कुठल्या? इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया या जागी नियुक्ती झाली आहे. CA प्रसन्न कुमार डी. प्रसन्न कुमार डी यांचे चरणज्योत सिंग नंदा प्रसन्न कुमार डी यांनी चरणज्योत सिंग नंदा यांची जागा घेतली आहे. तर महाराष्ट्रातील CA मंगेश किनरे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. लक्षात असू द्या, महाराष्ट्राचे जे आहेत मंगेश किनरे यांचंही नाव लक्षात असू द्या. हे उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्रासाठी, विशेष लक्षात असू द्या. आणि सध्या कोण आहेत? प्रसन्न कुमार डी. प्रसन्न कुमार डी प्रसन्न कुमार डी हे अध्यक्ष आहेत आणि उपाध्यक्ष महाराष्ट्राचे मंगेश किनरे. पुढचा प्रश्न, सर्वसमावेशक शहरी धोरण स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? सर्वसमावेशक शहरी धोरण कॉम्प्रेहेन्सिव्ह अर्बन पॉलिसी स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर याचं उत्तर आहे केरळ. केरळ सरकारने व्हिजन 2050 अंतर्गत क्लायमेट स्मार्ट शहर विकसित करण्यासाठी हे धोरण मंजूर केलं आहे. 25 वर्षाचं धोरण केलेलं आहे त्यांनी, केरळ सरकारने. लक्षात असू द्या. क्लायमेट स्मार्ट शहर विकसित करण्यासाठी हे धोरण मंजूर. काय नाव आहे? सर्वसमावेशक शहरी धोरण म्हणजे कॉम्प्रेहेन्सिव्ह अर्बन पॉलिसी. पितो दे ला फ्युरोनास हा सक्रिय ज्वालामुखी. पिंतो दे ला फ्लुनेस सक्रिय ज्वालामुखी कोणत्या महासागरात स्थित आहे? तर हा आहे हिंदी महासागरात. कुठल्या? हिंदी महासागरात. हा ज्वालामुखी फ्रान्सच्या मालिकेच्या ला रियुनियन या बेटावर आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये याचा मोठा उद्रेक झाला आहे. लक्षात असू द्या. कुठं आहे? हिंद महासागरामध्ये. नाव काय? पितो दे ला फ्लुनोस. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे संग्रहालय युगे युगीन भारत खालीलपैकी कोणत्या इमारतीमध्ये स्थापन केले जाणार आहे? जगातील सर्वात मोठे संग्रहालय युगे युगीन भारत. तर हे नॉर्थ अँड साऊथ ब्लॉक. नुकतीच PMO ऑफिस साऊथ ब्लॉक मध्ये होतं, ते चेंज केलं आहे. तिथं हे संग्रहालय होणार आहे. नाव काय? युगे युगीन भारत. हे संग्रहालय पॅरिसच्या
ल्यूव्र पेक्षाही मोठे असेल. या प्रकल्पाला फ्रान्स तांत्रिक अच्छा, हे फ्रान्सचं जे संग्रहालय आहे त्या संग्रहालयापेक्षाही मोठं आहे, पण त्याला फ्रान्सने तांत्रिक सहकार्यही दिलं आहे. ठीक आहे. काय नाव आहे? युगे युगीन भारत, नॉर्थ अँड साऊथ ब्लॉक. पुढचा प्रश्न, आफ्रिकन युनियन AU बाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? ठीक आहे, अयोग्य आहे विचारलंय. काय आहे? क्वेश्चनकडे लक्ष द्या. आफ्रिकन युनियन याची 39वी शिखर परिषद एडिस अबाबा एथिओपिया येथे झाली. कुठली? 39वी. या संघटनेची स्थापना 2002 मध्ये झाली. आफ्रिकन युनियनमध्ये एकूण 50 सदस्य देश आहेत. भारताच्या पुढाकारामुळे 2023 मध्ये याला G20 चे कायम स्वरूपी सदस्यत्व मिळाले. याचं उत्तर आहे आफ्रिकन युनियन मध्ये सध्या 50 सदस्य देश आहेत. हे नाहीये, तर ते 55 सदस्य देश आहेत, 50 नाहीयेत. ठीक आहे, लक्षात असू. बाकीची इन्फॉर्मेशन ही करेक्ट आहे. ठीक आहे, फक्त ही एकच नाही, 50 मध्ये 55. पुढचा प्रश्न, BBC इंडिया स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2025 हा बहुमान कोणाला मिळाला आहे? BBC न्यूज द्वारे दिला जातो हा. ठीक आहे, तर हे मिळालं आहे स्मृती मानधनाला. ठीक आहे, स्मृती मानधनाने 2025 मध्ये 1703 आंतरराष्ट्रीय धावा करून जागतिक विक्रम केला आहे. त्याच्या सन्मानार्थ देण्यात येणार आहे BBC न्यूज कडून. नुकतेच निधन झालेले गीत पटनायक हा कोणत्या क्षेत्रातील संबंधित होत्या? गीता पटनायक कोणत्या क्षेत्रातील संबंधित होत्या? तर त्या ओडिशी संगीतच्या संबंधित होत्या. काय नाव होतं त्यांचं? गीता पटनायक. 73 वर्षी गीता पटनायक यांचा ओडिया संगीताच्या सुवर्ण काळातील सर्वात प्रभावशाली आवाज मानली जाते. किती? सॉरी, 73 वर्षी गीता पटनायक यांचे निधन झाले आहे. ठीक आहे, ओडिया संगीत. पुढचा प्रश्न आहे, जोड्या जुळा विजेते आणि श्रेणी BBC स्पोर्ट्स द्वारे इतरही काही पुरस्कार देण्यात आले आहेत, त्यांच्या जोड्या विचारल्या आहेत. तर याचं उत्तर आहे ओचक. इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर हे दिलेलं आहे दिव्या देशमुखला. पुन्हा पॅरा स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर हे दिलेलं आहे प्रीती पालला. त्याच्यानंतर लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड हे दिलेलं आहे अंजली भागवत यांना. ठीक आहे, दिव्या देशमुख बुद्धिबळ, प्रीती पाल अथलेटिक्स आणि अंजली भागवत नेमबाजी या त्यांच्या संबंधित श्रेणीतील विजेत्या आहेत. थँक्यू. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच डेली करंट अफेअर्सच्या सिरीजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.